हॅलो एव्हरीवन. तर आज आपण फटाफट शिकणार आहोत की मी साधा मेकअप म्हणजे सिंपल मेकअप कमी वेळ असेल ना तर हा सिंपल मेकअप करायला काही हरकत नाही. बरेचसे लोक महागडे प्रोडक्ट्स यूज करतात, सांगतात की हे स्किनसाठी असं आहे तसं आहे, हे यूज करा ते यूज करा, पण काही हरकत नाही. तुम्ही अल्प दरात प्रोडक्ट घ्या आणि ते तुम्ही यूज करा. अफोर्डेबल आहे, तुम्ही ते प्रोडक्ट यूज करून तुम्ही हा माझ्यासारखा मेकअप सिंपल करू शकता. म्हणजे छोटे छोटे इव्हेंटसाठी काही गरज नाही ना इतका पैसा खर्च करण्याची. तर मग सगळ्यात पहिले तर मेन म्हणजे सीटाफिल हे आहे प्रोडक्ट जे आहे ना, हे कॉस्टली आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे. तर मॉइश्चरायझर जर तुम्ही प्रेफर करत असाल तर हे मॉइश्चरायझर यूज करा. तर आता सगळ्यात पहिले मी मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझर म्हणजे कुठली क्रीम अप्लाय करताना ती पहिले अशी चांगल्याने टॅप करून घ्या स्किनवरती आणि मग त्याच्यानंतर मग ती अशी स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाली पाहिजे. काही लोक काय करतात, कुठलेही प्रोडक्ट अप्लाय करतात आणि पुसून घेतात. मग त्याच्यामुळे काय होतं की ती जी क्रीम आहे ते तुमची जी स्किन आहे त्याच्या पोर्समध्ये इन्सर्ट नाही होत आणि मग जो हवा तसा ग्लो तुम्हाला पाहिजे तो मिळत नाही. आता सध्या मी काहीच नव्हतं लावलं स्किनवरती, तर आधीच मग त्यानंतरच मला ही क्रीम अप्लाय करायची. ही क्रीम अप्लाय झाल्यानंतर मी ही सीसी क्रीम यूज करते. त्याचं कारण असं की माझी जी स्किन टोन आहे ती अनइवन आहे आणि थोडी डस्की पण आहे. तर ही जी सीसी क्रीम आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्किन टेक्स्चरनुसार क्रीम्स आहेत. तर मी बीच क्रीम वापरते जी माझ्या स्किनला सूट करते. तर पहिले प्रोडक्ट आणि मी हातानेच लावते. माझ्याकडे असं नाही की आहे स्मजर पण मी मेनली असं काही घाई गडबड असली तर मी त्यावेळेस प्रेफर करते की हाताने पटपट होतात, तर मग गरज नाही आहे. ही पण प्रॉपरली अशी टॅप करून घ्या. कधी मेकअप करताना आधी तुम्ही फेस चांगला फेसवॉशने वॉश करून घ्या. तुमच्या स्किनला सूट होईल असं कुठलाही फेसवॉश तुम्ही यूज करू शकता. जेव्हा पण प्रोडक्ट अप्लाय कराल तुमच्या मानेला लावायला विसरू नका. कारण काय होतं, जेव्हा मेकअप कंप्लीट होतो त्यावेळेस मग काय होतं, तुमची फेस वेगळा दिसतो आणि मग नेक वेगळं दिसतं, परत कान वेगळे दिसतात, कारण त्यांना मेकअप अप्लाय केलेला नसतो. हे चेक करून घ्या की आयब्रोजवर कुठलेही प्रोडक्ट नका लावू, कारण मग तुम्ही आयब्रोज थोडेसे मग हायलाईट नाही होत आणि मग ते चांगलं नाही दिसत. आता ही चांगल्याने क्रीम अप्लाय झाली त्यानंतर मग म्हणजे माझ्याकडे चांगले कॉम्पॅक्ट्स पण आहे, पण मग मी आता सध्यासाठी लॅक्मे हा यूज करत आहे. तुम्ही पण यूज करू शकता, जास्त काही कॉस्टली नाही आहे. हा 210ला आहे, डिस्काउंट पण मिळतात लॅक्मेच्या प्रोडक्ट्सवरती. तुमच्या स्किनला सूट होईल असं तुम्ही लॅक्मेचा कॉम्पॅक्ट घ्या आणि चांगल्याने पॅट करून तो पावडर तुम्ही कॉम्पॅक्ट अप्लाय करा. कॉम्पॅक्ट लावण्याचा फायदा इतका हे होतो की जी तुम्ही क्रीम अप्लाय केलेली आहे ती तुमच्या स्किनला तशीच राहावी आणि ऑइली नको दिसायला फेस, म्हणून कॉम्पॅक्ट लावला जातो की ज्याच्याने तुमचा जो स्किन आहे ती अशी थोडी फ्रेश पण दिसेल आणि ऑइली पण दिसणार नाही. तर चांगल्याने लावून घ्या. डोळ्याखाली वगैरे डोळ्यात जाणार नाही. कुठलेही प्रोडक्ट डोळ्यामध्ये जाऊ नका देऊ, ॲलर्जी होऊ शकते. कारण कुठलेही प्रोडक्ट सांगतात लोक ऑर्गॅनिक आहे, पण मग ऑर्गॅनिक नसतात. म्हणजे केमिकल्स यूज करूनच कुठलेही प्रोडक्ट बनलं जातं ना. त्याच्यामुळे मग तुम्ही हे असं अप्लाय करून घ्या चांगल्याने. कानाला पण लावून घ्या. आणि मेकअप करताना आधी ज्वेलरी वेअर नका करू. आता हे माझे रोजचे घालणारे कानातले आहे म्हणून मी ते ठेवले. तर हे झालं, ठीक आहे. चांगल्याने ॲप्लाय झालं. डोळ्यांवरती पण लावून घ्या, कारण मग ते चांगलं नाही दिसत मग, ठीक आहे. हे लावून झालं की त्याच्यानंतर मग मी काजल लावत असते. आता हे जे काजल आहे मॅलिओचं काजल आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे मी शुगर ब्रँडचे वगैरे पण काजल यूज केलेले आणि बऱ्याचदा लोकांना हे असतं की स्प्रेड नको व्हायला असं तसं. तर मी महागडे यूज केलेले आणि स्वस्तातले स्वस्त चांगले ब्रँड्स पण यूज केलेले आहेत. पण प्रॉब्लेम आहे, काही लोकांना ना अप्लाय करता येत नाही. जी ही आपली ही जे ओला जो पार्ट असतो ना त्याच्यावर कधी लावायचं नाही काजळ. त्याच्याने काय होतं, आपल्या म्हणजे आईस थोडे वेटी असतात, पाणी लागल्यानंतर बट ऑब्व्हियसली स्प्रेड होईल. तर ट्राय करा ती बाहेरची जी आहे ना, जिथे केस सुरू होतात त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आता मी चांगल्याने लावून घेते. ठीक आहे. तुम्हाला जाड हवं तर तुम्ही जाड लावू शकता, तुम्हाला बारीक हवं तर तुम्ही बारीक लावू शकता. ज्यांचे डोळे आधीच मोठे आहेत त्यांनी जाड लावलं तर हरकत नाही, त्याच्याने डोळे मोठे दिसतात. सॉरी, ज्यांचे डोळे बारीक आहेत ते लोक थोडं जाड काजळ लावा, ठीक आहे. अशा पद्धतीने मी काजळ लावलं आहे, कारण इतका काही मोठा फंक्शन नाही आहे की एकदम खूप रेडी व्हायचं आहे किंवा काय. जुडिओची पण आहे माझ्याकडं, तुम्ही हे पण अप्लाय करू शकता. हे पण अफोर्डेबल आहे आणि पण हे जरा लॉंग लास्टिंग नाही आहे, निघून जातं, पण चांगलं आहे, यूज करू शकता तुम्ही. ट्विस्टर आहे हे. पण हे प्रोडक्ट लवकर संपून पण जातात. इथे लाईट गेली आहे, घाम येतो आहे मला म्हणून, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मॅडम मेकअप करतायत पण त्यांना घाम पण येतो आहे. आता त्याच्यानंतर मी लिपस्टिक अप्लाय करेल. ही एकदम बेस्ट लिपस्टिक आहे. मी सजेस्ट करेल की तुम्ही हा शेड नक्की ट्राय करा. तुमची फेअर स्किन असो डार्क असो छानच दिसो. ही लॅक्मे 925 आहे आणि ही प्रायमर प्लस मॅट लिक्विड लिप कलर आहे. ही 4.2 ml आहे आणि हिची प्राईस आता माझ्या लक्षात नाही आहे आणि याच्यावरती पण लिहिलेलं नाही. पण हा कलर जो आहे ना हा डस्टी रोज आहे, बट छान दिसते. म्हणजे फर्स्ट टाईमच ज्यावेळेस यूज केली त्याच्यानंतरच मला फार आवडली ही लिपस्टिक. तर मग मी आता ती लिपस्टिक चांगल्याने अप्लाय करते.
ठीक आहे. ॲक्च्युली याला असं स्मज नाही करायचं असतं लिक्विड असल्यामुळे, पण कधीतरी केलं तरी काय चालतं आपल्याला. हे बघा, छान वाटते ना ही लिपस्टिक. तर तुम्ही ही नक्की यूज करा. म्हणजे ऑनलाईन तर तुम्हाला मिळेलच, पण काही चांगले स्टोअर आहे तिथे पण मिळतील. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली, की हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते नकली पण मिळतात म्हणजे डुप्लिकेट्स पण मिळतात. ओरिजिनल लावलं तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येईल, आणि डुप्लिकेट यूज केलं तर मग तर स्किन एकदम ऑइली पण होणार आहे आणि हवा तसा रिझल्ट पण नाही मिळणार तुम्हाला. ठीक आहे. तर आता माझा मेकअप करून झालेला आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे एक आय शॅडो पॅलेट आहे माझं. हे पण मॅलिओचं मेकअप पॅलेट आहे. मी होलसेलमधनं घेतलं होतं. याचे चांगले कलर्स आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी यूज करत आहे आणि मला फारशी असं खूप महागडं ब्रँडेड घ्यायची गरज नाही पडली आहे. तर हे बघा, हे कलर्स आहे डिफरंट शेड्स. तर मग मी जसा ड्रेस असेल तसं कॉन्ट्रास्ट मी लावत असते. तर आता मी आज रेड घातलेला आहे आणि म्हणून मग मी थोडंसं रेड आयशॅडो यूज करते. ॲक्च्युली ना, जर तुमचे आयलिड्स थोडे डार्क असतील ना, तर तिथे थोडं कन्सिलर अप्लाय केलं तरी चालेल, पण मी नाही लावत. मला तशी गरज नाही वाटत. आहे माझे थोडेसे डार्क, बट ठीक आहे, काम होऊन जातं आहे आपलं. ठीक आहे. तर ॲक्च्युली मी हा व्हिडिओ बनवते ना, म्हणून मला चांगल्याने लावून घ्या. म्हणजे मी काही प्रोफेशनल मेकअप नाही, म्हणजे आर्टिस्ट नाही आहे, पण एक चांगला मेकअप मी करू शकते. म्हणजे इवन माझ्या भावांच्या मुलींचा पण मेकअप मीच करते आणि चांगले कॉम्प्लिमेंट्स पण येतात. त्यामुळे मग मला असं वाटलं, की माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना पण शेअर केलं पाहिजे, है ना. आता याच्यानंतर मी याच्यावरती हे लावणार आहे, आयलायनर लावणार आहे. तर आयलायनर मी हे झुडिओमधूनच घेतलेलं आहे. चांगलं आहे आयलायनर, ब्लॅक कलरचं आहे. माझ्याकडे ब्लू कलरचं पण आहे, पण मग मला आता सध्या ब्लॅकच लावायचं आता. ठीक आहे. सारखं लागलं पाहिजे आयलायनर. ॲक्च्युली आयलायनर लावल्यानंतर डोळे बंदच ठेवायला पाहिजे जोपर्यंत ते सुकत नाही आहे. पण मग आता मी स्वतःच लावत आहे, तर मग आता मला डोळे तर खुलावंच लागतील, कारण मग मी लावू नाही शकणार. शिट. ठीक आहे. थोडंफार इकडं तिकडं झालं असेल तर की हा ॲडजस्ट करून, कारण काय होतं की लाईट पण गेलेली आणि मी ना कॅमेऱ्यावर शूट करते ना, त्याच्यामुळे इकडे तिकडे होऊ शकते. पण जर ॲक्च्युअलमध्ये तुम्ही मला जर बघाल ना, तर आता मी छान दिसते आहे म्हणजे, आणि मेकअप पण चांगला झाला आहे. ॲक्च्युली माझ्याकडं ना हे पण आहे आपलं सॉरी आयशॅडो म्हणते मी. आयब्रोज जे आहे ते थोडेसे डार्क केले पाहिजे, कारण मग आपण जो मेकअप केलेला आहे ना त्याच्यामध्ये ना मग हे जे ब्रोज आहेत ना, हे मग असं वेगळेच दिसतात ते. तर मी ॲक्च्युली सेम तो आयशॅडोचाच ब्रश यूज करते, म्हणून थोडा कलर आला असेल, पण आता करून घेते ॲडजस्ट. खूप जास्त डार्क नका लावू, नाहीतर ते फार विचित्र दिसतं. ग्रे कलर मोस्टली यूज करा. ठीक आहे. नॅचरलच ठेवायचा प्रयत्न करा, चांगलं पण दिसतं. तर हां, तर माझा आता मेकअप तर झालेला आहे. ठीक आहे. मेकअप आपला झाला आहे. ठीक आहे. हवा तसा मेकअप तर झाला आहे. आता मला हेअर सेट करायची, ज्वेलरी घालायची, मग झाला. तर मग असा आहे माझा मेकअप ट्युटोरियल. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा मला. ठीक आहे. थँक्यू. तर हा बघा माझा फायनल लुक. मी गळ्यात काही वेअर नाही केलेलं आहे, कारण माझा ड्रेस तो जरा जास्त त्याच्यावरती वर्क आहे, म्हणून मग मी नाही केला. त्याच्यानंतर घातला आणि त्यानंतर मी इयरिंग्स मॅचअप केले त्याच्यासोबत. आणि हा माझा लुक आहे. तुम्हाला जर आवडला असेल माझा लुक तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.